ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवार श्री उमेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे। शिवसैनिकांसह भगवे फेटे परिधान करत उमेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला। उमेश पाटील यांनी या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे। यंदा देखील पक्षाने त्यांच्यावरच विश्वास टाकलेला आहे। या प्रभागात केलेल्या कामामुळेच आपल्याला पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली असल्याचं यावेळी श्री उमेश पाटील यांनी सांगितलं। आणि हिंदूचा मात्र मागणार आहे। या भागातल्या महाराष्ट्रामध्ये आता एकनाथ शिंदेचं नेतृत्व काम करत असताना मान्य खासदार साहेबांना मान्य दशरथ पाटील यांनी नेतृत्व आपण बघितलं। आज हिंदुत्व काय म्हणजे हिंदुत्व जिवंत राहिले, महाराष्ट्र सुखलाम राहिला ही भावना ठेवूनच आम्ही उभे आहोत मागतो। या भागाचा विकास करायचा असेल तर हिंदुत्व पर्याय हे आम्ही विचार केला आणि आमचं विजन आहे। जरी नगरसेवक नलगटात आमचा अनेक भागात प्रश्न प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा मी करणार आहे आणि प्रभाग 9 मधून आम्हाला उमेदवार दिलेले आहे। या भागात दादांच्या नेतृत्व काम करतो। आम्ही जातीपात बघत नाही, आम्ही सर्व जनतेला घेऊन 40 वर्ष राजकारण करतो। जनतेचा विश्वास आमच्यावर आहे म्हणून संपूर्ण जनता आमच्याबरोबर पोहोचलेली आहे। आनंदाने आमच्याबरोबर आलेली आहे। आज एबी फॉर्ममध्ये आम्ही 4 सन्मान नगरसेवक फॉर्म भरत आहेत, याचा आनंद झाला आहे आणि आता आम्ही इथून कलवा प्रभाग समितीला फॉर्म भरला जात आहोत। त्यामुळे सर्व आमचं असंख्य कार्यकर्ते आजच्या या माझ्या एबी फॉर्मला भरण्याकरता आले, त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।